दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा जनसंवादाचा कार्यक्रम शहर मध्य पश्चिम मंडल मधील प्रभाग क्रमांक 15 परिसरातील काडादी चाळ इथं झाला। 140 करोड़ नागरिक है, उनका सामर्थ्य है, उनकी इच्छा शक्ति है, और जब करोड़ों लोग एक साथ किसी अभियान से जुड़ जाते हैं तो उसका प्रभाव बहुत बड़ा होता है। इसका एक उदाहरण है एक पेड़ मां के नाम। ये अभियान उस मां के नाम है जिसने हमें जन्म दिया, और ये उस धरती मां के लिए भी है जो हमें अपनी गोद में धारण किए रहती है। महाराष्ट्रातले आणि देशातले काही लोक जे त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे, ते आपल्याला दुःख आहेच। त्याच्या मागे देश आणि पंतप्रधान मोदी आहेत, खंबीर आहे। आतंक्यांना त्यांनी चांगल्या धडा शिकून त्यांचा नायनाट करतील याची आम्हाला काय अख्ख्या देशातल्या प्रत्येकाला खात्री आहे। तर आपण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 1-2 मिनिटं स्थगित उभा राहू। यावेळी शहर मध्य पश्चिम मंडलचे अध्यक्ष नागेश खरात, माजी मंडलाध्यक्ष संतोष कदम, किसान मोर्चा शहराध्यक्ष वैभव नरेंद्र बिराजदार, शोभाताई नष्टे, अनिल शिंदे, नाना जाधव, विनोद पाटील, सुनील पवार, बाबू उपळेकर, बालाजी घोडके, सुनीता बिराजदार यांच्यासह महिला सदस्या, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी आमच्या मध्य पश्चिम मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री नागेशजी खरात यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि आपण जो लाभ आपल्याला मिळालेला आहे, आपण भारतीय जनता पार्टीच्या मागे भक्कम असंच उभं राहावं आणि तुमच्या अडचणी, तुमच्या समस्या, तुमच्या काही कुठल्या निधी तुम्हाला पाहिजे असेल, शैक्षणिक असेल, बांधकाम क्षेत्रातला असेल किंवा काही जरी असेल, तर त्या ठिकाणी आमचे या ठिकाणी वैभवजी बिराजदार सुद्धा आहेत की जे प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारे आहेत। त्यांच्या पाठीमागं पश्चिम मंडळचे अध्यक्ष सुद्धा नागेशजी खरात हे सुद्धा या ठिकाणी मजबूतीने त्यांच्या मागे उभं राहणार आहेत। आणि आपल्या भागातील काही समस्या असतील, महापालिकेच्या असतील किंवा रस्ते, ड्रेनेज लाईन, ज्या काही आपल्याला गरजा आहेत त्या गरजासाठी सुद्धा माननीय आमदार सन्माननीय देवेंद्र कोटे यांनी सुद्धा आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा, लोकांच्या समस्या अडचणी जाणून घ्या, त्या तात्काळ कशा सोडता येईल त्यासाठी मी तुमच्या पाठीमागे खंबीर आहे असं देवेंद्र दादा कोटे यांनी सुद्धा आम्हाला अभिवचन दिलेलं आहे। त्यामुळे आम्हाला ही जी ऊर्जा मिळाली आहे, आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे चॅनल आपल्याला लावलेलं आहे ते प्रत्येक तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्यासाठी ही टीम राबलेली आहे। आणि ह्या टीमसाठी जबाबदारी दिलेली आपल्या भागातील प्रभाग 15 मधून सन्माननीय वैभवजी बिराजदार आहेत, त्यांच्या मागे आमचे मंडळाचे अध्यक्ष नागेशजी खरात आहेत। तर आपण आपल्या भागातील सर्व महिलांनी तुमच्या महिलांचे प्रश्न असतील, काही असेल, बिनधडक सांगा, त्या सोडवण्यासाठी हे दोघं जण खंबीर आहेत, आम्ही सुद्धा आहोत। पण कुठं म्हणजे काय आमचं काम होणार नाही, आमचं काम होत नाही, आम्ही कसं करावं, काय करावं, ह्या ज्या प्रश्नचिन्ह आहे तो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने काढून टाकलेला आहे। तुमच्या प्रश्नाला, तुमच्या कामाला उत्तर मिळेल, तुमचं काम होईल, म्हणजे कसंही असो ते सोडवण्यासाठी आमच्यापर्यंत आम्ही करत होतो। आमच्यातून नाही तर देवेंद्र कोटे आहेत, त्याच्या पुढे आम्हाला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम चालू आहे। आणि आपण जो आमच्या मागे विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। आपण आपलं असंच सहकार्य तुमच्या पाठीशी राहावं। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यक्रमाला आपण आपलं थोडा वेळ द्यावा। पक्षाचे जे काही धोरण आहेत ते तुम्हाला समजवण्यासाठी मन की बातच्या कार्यक्रमाला आम्ही दर महिन्यात शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम असतो, ते सुद्धा आपण घराघरी ते उद्देशच तोच आहे की मन की बात कार्यक्रम हा महिन्याच्या दर रविवारी शेवट असतो की मोदीजींच्या डोक्यात काय विचार आहेत आणि लोकांच्या डोक्यातले विचार त्या दोन्ही एकत्र करून त्यातून ते सोडवण्यासाठी तो मन की बात कार्यक्रम आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।